औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. तुमचं नाव सांगा. कविता प्रकाश गवंडी. ती गवंडी मयत नाव काय तुझं? नागेश प्रकाश गवंडी. तुमचं भाऊ आहे लहान. काय काम करतो? नातेपुतेला सुपरवायझर होता टोल नाक्यावर. काय झालं नेमकं? तुम्हाला कधी फोन आला? पहाटे 5 वाजता फोन आला. काल रात्री तो गेला होता. 12 वाजता फोन लावले होते, बोलणं झालं होतं, व्यवस्थित होता, शेकोटी करत होता म्हणून सांगत होता. 5 वाजता पोलिसांचा फोन आल्यावर माझा भाऊ तिकडे पोलिसांकडे गेला. मी शिवीला आले, तोपर्यंत बॉडी नव्हती इथे. मग तिथलं CCTV फुटेज वगैरे असेल तर आम्हाला पण दाखवण्यात यावं, त्याशिवाय बॉडी वगैरे नेत नाही. काय काम करत होता टोल नाक्यावर? सुपरवायझर होता. तिघ जण आहेत? तिघ मित्र आहेत का? 3 फ्रेंड्स आहेत त्यांनी. माझा भाऊ एकटा तिकडे होता कामाला, इकडे आला होता. बरं, म्हणजे रात्री घरी आला नाही? हा, रात्री घरी आला नाही. शेवटी तुम्हाला 5 वाजता फोन आला पोलिस? हा, पहाटे 5 वाजता फोन आला. काय एकंदरीत माहिती काय मिळाली? म्हणजे काय झालं त्यांच्या? सगळेजण म्हणतात ऍक्सिडेंट, पण ऍक्सिडेंट असेल तर बॉडी वेगवेगळ्या ठिकाणी पडायला पाहिजे ना. गाडीला इजा पण झाली पाहिजे भरपूर. मोबाईल वगैरे तर ऑफकोर्सली आता माणूस पडला म्हणजे मोबाईल वगैरे पण फुटतं. बॉडीला माझ्या भावाचे मी पहाटे बघितले तेव्हा कुठं लागलेलं पण नव्हतं, फक्त थोडं बॅक साईडला खरचटलेलं होतं. ते पण कोणतं वळून टाकले, खरचटले असं मला डाऊट आहे. तिथलं CCTV फुटेज वगैरे आम्हाला दाखवण्यात यावं. पोलीस काय म्हणतात या संदर्भात? पोलिस ती भावांशीच बोलतात माझ्या. CCTV वगैरे दाखवत नाही असं म्हणतोय माझा भाऊ. ते दाखवण्यात यावं असं म्हणतो. तुमच्या घरात कोण कोण? मी, मोठा भाऊ, आई, 4 आहो आम्ही. लहान भाऊ तिकडे. का मित्र सुट्टी वगैरे? हा, फ्रेंड्स सोबत राहायचे त्यांनी, त्यांचे क्लोज फ्रेंड्स आहेत. बॉडी बघितली? बॉडीला काय झालं? बॉडीला काय झालं नव्हतं, फक्त बॅक साईडला, लेफ्ट साईडला, कमरेला थोडं घरचटलेलं होतं, थोडं इथे लागलेलं दिसत होतं. बाकी फेसला वगैरे कुठे काहीच नव्हतं. बाकी दोघांना लागलेलं होतं. तुम्ही राहायला कुठे? राजेंद्र चौक, कोल हॉस्पिटलच्या बॅक साईडला. म्हणजे अपघातच आहे का काय संशय? नाही, आम्हाला थोडं डाऊट वाटायला लागलं ना. तिन्ही बॉडी एका ठिकाणी कसं पडणार ऍक्सिडेंट असेल तर? बर्गमॅन गाडी होती? हा, बर्गमॅन. सोलापूर शहराच्या जोडबावीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत रूपाभवानी मंदिराजवळ असलेल्या चौकामध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात असल्याचा एकंदरीत या ठिकाणी समोर येत आहे. यामध्ये सोलापूर शहरातील 3 युवकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये जे 3 युवक जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची जी नावे जर बघायची झाल्या तर ती नावे देखील समोर आलेली आहेत. त्यामध्ये नागेश रेड्डी, रोहन कोरे आणि प्रज्वल चनशेट्टी अशा 3 युवकांचा समावेश आहे. एकंदरीत या घटनेने सोलापुरात मोठी खळबळ उडालेली आहे. नातेवाईकांचा असा आरोप आहे की जर या आमच्या 3 मुलांचा जर अपघात झाला असेल तर त्यांची तिन्ही जे मृतदेह आहेत, बॉडी आहेत, ते एकाच्या अंगावर एक त्या ठिकाणी का आढळले. त्यामुळे नातेवाईक देखील या घटनेमध्ये कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे पोलीस जे आहे ते अपघात असल्याचा एकंदरीत अंदाज वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच नेमका हा अपघात आहे की कुठला घातपात आहे याची माहिती आपल्याला मिळेल. मात्र सिव्हिलमध्ये एकंदरीत या तिन्ही जे मृत आहेत युवक त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केलेली आहे. जोडबावीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा परिसर येतो. एकंदरीत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली आहे. पोलिसांना एक CCTV फुटेज देखील या ठिकाणी सापडलेला आहे. त्यामध्ये एक आयचर गाडी
या भागातून जात असल्याचं एकंदरीत दिसत आहे आणि त्याच्या मागे हे 3 युवक असल्याचा एकंदरीत अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आणि ती जी वेळ आहे 4:15 वेळ असल्याचं एकंदरीत सांगितलं जात आहे. एकंदरीत पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र हे जे 3 युवक आहेत नागेश गवंडी, रोहन कोरे आणि चनशेट्टी, यामध्ये नागेश गवंडी हा त्याचं वय जे आहे 25 आहे. तो रविवार पेठ या ठिकाणी राहण्याचा आहे आणि तो एका टोल नाक्यावर सुपरवायझर म्हणून काम करायचा. रोहन कोरे हा जो युवक आहे तो बजाज फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. तर चनशेट्टी हा देखील एका कंपनीमध्ये काम करतोय, तो शेळगीचा राहणार आहे. रोहन कोरे हा जो आहे धोत्रीकर वस्ती या ठिकाणचा रहिवासी आहे. अशा पद्धतीने एकंदरीत म्हणजे जवळपास 25च्या आतील हे 3 युवक आहेत. पहाटेच्या सुमारास या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे. पोलीस या अपघातानंतर अधिक तपास करत आहे. मात्र नातेवाईक देखील या घटनेनंतर कुठेतरी संशय व्यक्त करत आहेत. सिव्हिलमध्ये मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि पोलीस देखील या ठिकाणी तपास करत आहे. नातेवाईकांनी देखील या घटनेचा अधिक तपास करावा अशी विनंती केलेली आहे. दुसरीकडे हा जो अपघात झालेला आहे रूपावणी चौकाजवळ, त्या ठिकाणी एक कॉलेज आहे, नामांकित कॉलेज आहे. त्या नामांकित कॉलेजचे CCTV फुटेजची मागणी देखील नातेवाईक करत आहेत. त्या CCTV फुटेजमध्ये एकंदरीत ही जर घटना अपघाताची असेल तर ती चित्रीकरण झाले आहे का याची मागणी देखील नातेवाईक पोलिसांकडे करत आहे. मात्र पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. नातेवाईकांनी मोठी गर्दी सिव्हिलमध्ये केलेली आहे आणि एक आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जवळ शपथ अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.